देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या वतीने मी बोलतो आहे। जानेवारी 2026मध्ये अशा प्रकारची समिती आपण स्थापन केलेली आहे। ते मूळ पाणी प्रश्नाच्या संदर्भात देवगड जामसंडे शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे, परंतु लोकांची जी समस्या आहे, लोकांचे जे प्रश्न आहे तो मांडण्यासाठी किंवा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचा एखादा प्लॅटफॉर्म निर्माण करावा, अशा प्रकारचा एक दबाव गट निर्माण करावा या उद्देशाने देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीची आपण स्थापना केलेली आहे। आणि आपण त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे, विशेषतः प्रशासनाकडून मिळतो आहे, लोकप्रतिनिधींकडून मिळतो आणि कर्मचाऱ्यांकडून मिळतो। या तिन्ही घटकांचा मी विशेष आभार मानेन। गेल्या 2 महिन्यामध्ये हे सर्व घटक जे पाणी प्रश्न नळ पाणीच्या संदर्भात आहे हे ॲक्शन मोडवर आज आलेले आहेत आणि आज जवळजवळ रोज आपल्याला जो काही अपडेट आहे, नळ पाणी योजनेच्या दुरुस्ती संदर्भात जो अपडेट आहे तो सर्व नागरिकांपर्यंत पोचत आहे। अर्थात हे सर्व जरी झालं तरी पाणी प्रश्न देवगडचा सुटलेला आहे असं अजिबात म्हणता येणार नाही। सुटलेला तर तो नाहीच आहे, परंतु तो फार सौम्य झाला असंही म्हणता येणार नाही। आजचं जे स्टॅटिस्टिक्स आहे त्याप्रमाणे महिन्यातून अवघे 11 दिवस आपल्याला पाणी मिळत आहे, लोकांना पाणी मिळत आहे। म्हणजे डिसेंबरमध्ये ते 8 दिवस होतं, ते 8 वरून आपण 11पर्यंत पोचलेलो आहोत। परंतु आपली अपेक्षा आहे की किमान 1 दिवस आड पाणी मिळावं, म्हणजे महिन्यातून किमान 15 दिवस लोकांना नळाचं पाणी मिळावं ही अपेक्षा आहे। अर्थात आम्ही आशावादी आहोत की प्रशासनाकडून अधिक प्रयत्न केले जातील आणि भविष्यामध्ये हे किमान 1 दिवस आड लोकांना पाणी मिळेल। आता पुन्हा एकदा मी सांगतो की आज जी काही पाणी नळ पाणी दुरुस्तीची जी काही योजना चालू आहे, दुरुस्तीचं जे काम चालू आहे ते अतिशय धीम्यागतीने चालू आहेच, परंतु ते पूर्ण होऊनसुद्धा देवगडचा पाणी प्रश्न सुटणार असं वाटत नाही। देवगडचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने जर सुटायचा असेल तर आपल्याला जी नवीन नळपाणी योजना आहे, कुर्ली सातंडी नळपाणी योजना आहे, ही प्रत्यक्षात कार्यान्वित आली पाहिजे। आज ती अतिशय पहिल्या टप्प्यावर आहे आणि मला वाटतं अजून 2 वर्ष जातील, परंतु या माध्यमातून माझी पालकमंत्र्यांना अशी कळकळीची विनंती आहे की युद्ध पातळीवरती आपण स्वतः जातीने लक्ष घालून ही जी नळपाणी योजना आहे ती नळपाणी योजना मंजूर करून त्यासाठी बजेटमधून तरतूद करून लवकरात लवकर ती करावी, जेणेकरून देवगड जामसंडे शहरातील सर्व नागरिक या प्रश्नापासून मुक्त होतील आणि आपणास ते मनापासून दुवा देतील, या निमित्ताने मी सांगू इच्छितो।